उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम, काय सांगाल? पदभार स्वीकारलेला आहे, कशा पद्धतीने तुमची पुढची दिशा असणार आहे? उरणच्या जनतेने या ठिकाणी आमचा विजय केलेला आहे। हा विजय मी नम्रपणे स्वीकारलेला आहे। आज उरण नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत आहे। अतिशय नम्र भावना आहे। मी त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते। ज्यांनी माझ्या विजयामध्ये हातभार लावला त्यांच्या चरणी नतमस्तक होते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आठवण नक्कीच या ठिकाणी येते, कारण त्यांनी सुद्धा मला काम करण्याची संधी दिल्यामुळेच या ठिकाणी मी नगराध्यक्ष होऊ शकलो। महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि आजचा पदभार स्वीकारते। या ठिकाणी मॅडम बघायला गेलं तर तुम्ही दिबा पाटलांचा फोटो देखील या ठिकाणी लावलेला आहे। विमानतळ कालपासून सुरू, अद्यापही नामांतरणाचा वाद कायम आहे। कशा पद्धतीने पुढची लढाई असणार आहे? आज बघाल, नगरपालिकेत येताना आणि दिबा पाटील साहेबांचा फोटो आत घेऊन आलो, कारण दिबा पाटील साहेबांच्या प्रती आमच्या सगळ्यांच्या भावना या नम्र आहेत। त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये मान आहे, सन्मान आहे आणि म्हणूनच आज तो फोटो घेऊन आलो। परंतु आपण बघाल, बाळामामा असतील किंवा बाकीचे सगळे नेते संसदेमध्ये सातत्याने आवाज उठवताना बघत आहात, परंतु सत्ताधाऱ्यांना दिबा पाटील साहेबांचं नाव न देता काल ड्रोन शोच्या माध्यमातून आपण बघाल आदानींचं नाव दिलं। खऱ्या अर्थाने आम्हाला दुःख झालेलं आहे। पहिला जेव्हा विमान उडेल तेव्हा दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जाईल अशा सुद्धा वल्गना झाल्या होत्या। या ठिकाणचे दोन्ही आमदार म्हणाले होते की कोणी जाळून घेणार आहे, कोण म्हणाला मी राजकीय संन्यास घेईन, परंतु तसं काय होताना दिसत नाही। त्यामुळे आम्ही फार सगळेजण दुःखी आहोत। मॅडम, या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे आमदार देखील गेल्या टर्ममध्ये होते। विकासाचा मुद्दा घेऊन, जसं तुम्ही बोलले की विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात, परंतु सत्ताधाऱ्यांकडनं जर विकास झाला, तुमच्याकडनं नागरिक कशा पद्धतीने अपेक्षा करते? विकास झाला ना, परंतु या ठिकाणच्या आमदारांचा झाला, लोकांचा जनतेचा झाला नाही। जनता फार निराश आहे, लोकांच्या मनामध्ये फार असंतोष आहे। बघाल, 15 दिवसामध्ये मला लोकांनी निवडून दिले, म्हणजे लोकांच्या मनामध्ये किती राग आहे, कारण लोकांच्या प्रश्नांकडे लक्षच दिलं गेलं नाही ना। त्यामुळे या ठिकाणचे आमदार हे स्वतः फक्त पैसे कमवण्यामध्ये व्यस्त आहेत। उरण नगर परिषदेमध्ये तुम्ही महिलांची ताकद दाखवलेली आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी देखील तुम्ही एक आवाहन केलेलं आहे, 15 दिवसात तुम्ही जनता कशा पद्धतीने घराघरामध्ये पोहोचणार आहात? आता या एसी केबिन मध्ये फार कमी वेळ बसून जास्तीत जास्त वेळ बाहेर डेस्क काढून लोकांची निवेदन स्वीकारणार। दर 15 दिवसाला जनता दरबार घेणार। त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी अधिकारी असतील, आम्ही असेल, जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार। एकूणच जनता दरबार घेऊन उरणवासियांच्या घराघरात जाऊन हे प्रश्न सोडवणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।